आमचं काही नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलन नव्हतं, स्पष्टपणे सांगतो. आमचं आंदोलन देशातल्या क्रिया प्रतिक्रिया याच्यावर पंतप्रधानांनी भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीने. आम्ही काही त्यांचा निषेध केला नाही, आम्ही एक शब्दांनी घोषणा दिली नाही, आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा आणला नाही, आम्ही काळे कपडे घातले, काळी पट्टी तोंडाला वाटली, हातात चालू केलं, एवढंच आम्ही केलं. कुठे चुकूनही एकही शब्द आमच्या कार्यकर्त्यांनी काढलेला नाही. हातपाय आमचे पोलिसांचे आणि बाकीच्या जागी काय बरोबर. त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? काही नाही, पोलिसांची काठी आमचं मनोबल वाढवत असते. पोलिसांच्या काठीने आम्ही घाबरत नाही. पोलिसांच्या भूमिकेबद्दल मत नाही हे पाहता मी भूमिका व्यक्त केली. पोलीस पक्षपातीपणे वागतात, ज्याची सत्ता त्याच्या बाजूने वागत असतात. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना त्यांनी इथे यूज द्यायला नव्हतं पाहिजे. पोलिसांनी आंदोलन करायचं तर क्रांती चौकला करायचं, गुलमंडीवर करायचं, टीव्ही सेंटरला करायचं. हॉटेल समोर काय आंदोलनाचे प्रकार आहे का? आदित्य ठाकरे यांचा दौरा आहे. हो, मी पोलीस आयुक्तांना रात्री फोन केला होता. ती सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीनं अशा पद्धतीनं जर हॉटेल समोर केलं तर त्याला उत्तर दिलं जाईल. हे मी स्पष्टपणे पोलीस आयुक्तांना रात्री स्वतः फोन करून सांगितलेलं आहे. तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो. असं असून ही जर पोलीस दखल घेणार नसेल तर मग पोलीस सुद्धा सक्षम नाही किंवा पोलीस पक्षपाती असं माझं म्हणणं. आदित्य ठाकरे पैठण दौऱ्यावर आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आता रस्त्याने किंवा त्या ठिकाणी संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ आहे असं जाता. या आधी सुद्धा आदित्य ठाकरे यांना विरोध झालेला आहे. दौरा व्यवस्थित सुरळीत होईल. दौरा व्यवस्थित होईल. पोलीस नसतील आमच्या बाजूने तर शिवसैनिकाची ताकद आहे सगळ्या ठिकाणी, आणि जो समोर येईल त्याचा चुराडा होईल एवढं क्लिअर सांगतो. ही धमकी आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.